दिवसा घरात कोणी नसणाऱ्या घरांची, दरवाजाला कुलूप असणाऱ्या घरांची रेकी करून अवघ्या काही मिनिटात दरवाजाचे कुलूप उघडून घरातील सोने चोरून व पैसे घेऊन पसार होणाऱ्या दीपक रामगोपाळ वैश्य या 40 वर्षाच्या आरोपीला वागळे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. वागळे इस्टेट पोलीस स्टेशन हद्दीत एकता रहिवासी संघटना चाळ तसेच अंबिकानगर येथील महिला सुरेखा शशिकांत खेडेकर वय 41 या आपल्या घराच्या खोलीस कुलूप लावून कामावर गेल्या असता कुणीतरी चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून 82,000 रुपये किमतीचे दागिने चोरी करून नेले. याबाबतची तक्रार त्यांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशन येथे केली होती. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. गुन्हा घडल्याच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही गुप्त बातमीदारापासून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा 3 नाका येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी दीपक रामगोपाळ वैश्य राहणार शिवाजीनगर गोवंडी याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्या विरुद्ध 15 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याच्याकडून एकूण 31 तोळे 480 ग्रॅम सोने, 8 ग्रॅम चांदी व रोख रक्कम 75,500 रुपये असा एकूण 1,92,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या आरोपी विरोधात यापूर्वी मुंबईतील 15 विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. चांगलं डिटेक्शन वागळे इस्टेट पोलीस स्टेशनचे डिटेक्शन टीमने केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक खूप नावाजलेला आरोपी आहे ज्याचे पूर्वीचं खूप मोठं रेकॉर्ड आहे. त्याला ह्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलंय. एक 710/25 हा घरफोडीचा 331(3) आणि 305(3) प्रमाणे BNS ऍक्ट प्रमाणे एक गुन्हा दाखल होता. एक 41 वर्षीय महिला होती. तिच्या जी अंबिकानगर राहणारी तिचे दिवसा 24 तारखेला 24/11/2025 साली तिच्या घरी घरफोडी झाली होती. 24 तारखेला एक गुन्हा होता, त्यानंतर 26 तारखेला आणि 27 तारखेला सलग 3 दिवस 3 घरफोडीचे गुन्हे घडले होते. तर ह्यातला जो मुख्य मेन आरोपी आहे दीपक वैश्य, त्याचं वय 40 वर्ष आहे. तो राहणार शिवाजीनगर गोवंडी इथल्या एरियातला. त्याला आपण या घरफोडीमध्ये अटक केलेत. हा वैश्य हा पूर्वीचा मुंबईचा आणि ठाण्यातला रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्यावर जवळपास 20 ते 25 गुन्हे दाखल आहेत. आमच्याकडे जवळपास 15 ते 16 गुन्ह्यांची यादी त्याच्यावर दाखल असलेली मिळाली आहेत. आणखी त्याच्यावरती गुन्हे होते. आता वागळे स्टेट पोलीस स्टेशनच्या तपासामध्ये त्यांचे जे 3ही घरफोडीचे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत आणि संपूर्ण माल यामध्ये रिकव्हर झालेला आहे. त्याचबरोबर श्रीनगर पोलीस स्टेशनचे आणखी 2 गुन्हे उघडकीस याच्यामध्ये आलेले आहेत. त्याची आता तपास आरोपीला त्यांच्या हँडओव्हर करून हे परत आरोपीकडून निष्पन्न होईल. त्याचबरोबर आणखी वर्तकनगर असतील किंवा कोपरी असतील, त्याचबरोबर वर्तक तुमचे कासावडले असतील, असे आणखी काही गुन्हे या प्रसंगी आता मला वाटतं डिटेक्ट होतील. त्याला आरोपीला जवळपास 3 दिवस पोलीस कस्टडी आहे. 9 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी आहे. आता परत त्याची कस्टडी वाढवण्यात येईल आणि संपूर्ण जो मुद्देमाल गेला होता या 3ही गुन्ह्यांचा 100% मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे. आणि एक चांगलं डिटेक्शन वागळे स्टेट पोलीस स्टेशनने केलं असल्यामुळे त्यांचं मी माननीय कमिशनर ठाणे साहेबांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो. आणि एक हा महत्वाचा दिवसा घरफोडी करणारा आरोपी आहे. ह्याची मोडच नेमका तो घरी कोण नसतं त्यावेळेस तो घर पाहणी करतो आणि कडी कोंडा तोडून किंवा त्याचा लॅच असतो तो ओपन करून तो घरफोडी करतो. स्मार्ट एकदम आरोपी आहे. मध्ये 5 ते 6 मिनिटात पूर्ण दरवाजा ओपन करून घरचे सगळे दागिने साफसफाई करून पसार होतो. रेग्युलर मास्क वापरतो. पण तपासामध्ये आपण विविध टेक्निकल अनालिसिस किंवा सीसीटीव्ही फुटेज यावरून या गुन्ह्याला आरोपीला निष्पन्न केलं आणि त्याला 6 तारखेला तो आपल्या हद्दीत परत घरफोडी करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली आणि आपल्या डिटेक्शन टीमने त्याला ताब्यात घेतलेला आहे. खूप थकवा आला एवढा प्रवास करून. बाबा आता ऑटोमॅटिक गाडी घेण्याची वेळ आली. हो ग, पण महाग असणार ना. TJSB व्हेकल लोन आहे ना, आता कोणतीही अपग्रेड अगदी सहज शक्य. TJSB व्हेकल लोन्स, अपग्रेड करा आरामात.
कोपरेत मासळी विक्रेत्या आजींची 1.5 लाख रोकड ठेवलेली पिशवी अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना रविवारी घडली. मच्छी विक्री करीत असताना त्या ठिकाणी आलेल्या मानलेल्या भावाशी बोलण्याकरिता थोडे बाजूला गेले असता 22 ते 24 वर्षीय चोरट्याने मोका साधला. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोलशेत येथे राहणाऱ्या नंदा सपकाळ वय 83 यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोपरी सिद्धार्थनगर येथे त्या आणि त्यांची सून मच्छी विक्रीचा व्यवसाय करतात. रविवार 7 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता त्या एकट्याच मासे विक्री करता गेल्या होत्या. मासे विक्री करीत असता सोबतच्या इतर महिला आल्या नसल्याने त्या एकट्याच होत्या. मासे विकल्यानंतर त्यांचे पैसे त्या रोख स्वरूपात व स्कॅनरद्वारे स्वीकारतात. सकाळपासून मासे विक्री स्कॅनरद्वारे 96,000 तसेच रोख स्वरूपात 1.5 लाख रुपयांचा व्यवसाय झाला होता. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार यांचा मानलेला भाऊ विनायक जाधव हा तेथे आला होता. भावाशी बोलण्याकरिता त्या थोडे बाजूला गेल्या. त्यावेळी एक काळा शर्ट पॅन्ट घातलेला तरुण मासे विक्रीच्या ठिकाणी घुटमळत होता. काही वेळानंतर पुन्हा मासे विक्रीच्या ठिकाणी आल्यावर तेथे ठेवलेल्या बास्केटमधील पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीमधील मासे विक्रीतून मिळालेल्या 500 रुपयांच्या 300 नोटांची पिशवीच गायब झाल्याचे त्यांना आढळून आले. रोकडची ती पिशवी चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद केले असून कोपरी पोलीस अधिक तपास करीत आहे. याविषयी अधिक माहिती नंदा सपकाळ व तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पानसरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 50 वर्षापासून धंदा करते आणि रोज माझे काही गिरायक उधार मासे घेऊन जातात, काय करतात. पण कालच्या रविवारी माझ्याकडे एक जवळजवळ उधारी बिधारी मिळून 1.5 लाखाची कॅश होती. तर ते बाजूला एक चोरटा फिरत होता, त्याने येऊन ते पिशवी पळवून नेली. हे माझ्या आयुष्यात इथे प्रथमच झालेलं आहे. काय आजी किती वाजताची घटना होती? 1-1:30 वाजताची होती ना. 1:30 वाजताच्या मानाने मी माझी मुलं सर्व गेल्यावर, विकणारी मुलं असतात 2-3 गेल्यानंतर मी पिशवी बाजूला बॅग ठेवली आणि पाठीमागे आली. माझा भाऊ आला एक, त्याच्याशी जरा मी बोलत उभी राहिली. पाठ माझी वळल्यावर त्याने बास्केट मधून पिशवी उचलून निघून गेला, पळून गेला. तुम्ही रविवारी एकटीच होते? रविवारी मी एकटीच, मुलं सर्व गेली होती आणि मी एकटीच होते. त्यावेळेला त्याने हे काम केलं. तुम्ही कोपरी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देखील नोंदवलेली आहे. हो. पोलिसांच्या माध्यमातून काय आतापर्यंत तपास झालेला आहे, काय माहिती तुम्हाला दिली? ते म्हणाले पोलीस तपास चालू आहे म्हणाले. आणि आम्ही साधारण ते सांगू का, व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. आम्ही साधारण त्या मुलाला बघितलेला आहे. तो इथे सकाळपासून घुटमळत होता. 1-2 वेळा माझ्याकडे, पण माझ्या एवढं लक्षात आलं नाही. तो मासे विक्री चौकशी कुठे काय ठेवते हे तो, म्हणजे व्हिडिओत मी हे बघितलं. आता तुमची काय मागणी आहे? आता माझे पैसे मिळावे, एवढ्या कष्टाने मिळवलेले पैसे मिळावे ही इच्छा आहे. आपलं नाव? नंदा सपकाळ. ठीक आहे आजी. नंदा शिवाजी सपकाळ या 83 वर्षाचे आजी मासे विक्रीचा व्यवसाय करतात कोपरी परिसरात. ते दिवसभराचा त्यांचा जो समोर बघा. 1:30 वाजेच्या सुमारास एक अज्ञात चोरट्याने त्यांच्या जो दिवसभराचा गल्ला झाला होता, साधारण ते 1.5 लाख रुपये होते, म्हणजे 500 रुपये दराच्या 300 नोटा होत्या. ते 300 नोटा त्याने एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेला आहे. त्याने ती पिशवी घेऊन तो अज्ञात चोरटा पळून गेलेला आहे. त्याचा तपास त्याप्रमाणे कोपरी पोलीस लफज गुन्हा रजिस्टर नंबर 804/25 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात आम्हाला घटनास्थळी मिळालेलं फुटेज आणि जो आहे तो ठाणा प्लॅटफॉर्म नंबर जो 10 आहे तिथून तो ट्रेन वाशी जाणाऱ्या 1:50च्या वाशी जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसल्याचं आम्हाला निष्पन्न झालेलं आहे. आणि आमचे गुन्हे शोध पथक पुढच्या मार्गात त्याचे फुटेज त्याच्या पाळकर आहे. लवकरच हा गुन्हा उघडकीस जाईल अशी आम्हाला आशा आहे. गुन्हेगार काही सराईत दिसतो का किंवा काय? नाही, अजून तसं काही दिसलेलं नाही. सध्या आमचं ते फुटेजच्या दृष्टीने तपास चालू आहे. रेकॉर्ड होता नाही दिसत. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून
घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दृष्टिहीनतेवर मात करून 101 वाद्ये वाजविणाऱ्या आणि लोकसंगीताची परंपरा पुढील पिढीपर्यंत नेणाऱ्या योगिता तांबे यांना टॅग कलागंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ठाणे आर्ट गिल्डने आपल्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त 7 डिसेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर मिनी थिएटर येथे योगिता तांबे यांना टॅग कलागंध पुरस्कार प्रदान करण्यात आला असून 1 लाख रुपये सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव, टॅगचे अध्यक्ष महेश शानबाग, दिग्दर्शक विजू माने, सचिन जोशी, उदय सबनीस, रवी जाधव, संतोष पठारे, MSRDCचे अनिल गायकवाड, अशोक नारकर यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. योगिता तांबे यांनी लहानपणी संघर्षाचा मार्ग पाहिला. जन्मता एका डोळ्याने काचबिंदूमुळे अंधत्व आले होते. त्यानंतर एका अपघातामुळे त्यांनी दुसरा डोळाही गमावला. मात्र दृष्टीहीन असूनही त्यांनी हार मानली नाही. पूर्ण अंधत्व आले तरी त्यांनी सकारात्मकता धरून संघर्ष केला. शाळेत वाद्य नसताना कंपास, दगड अशा साध्या वस्तूंनी आवाज निर्माण करत त्यांनी संगीताची गोडी जोपासली. आज त्या 101 वाद्ये वाजवितात. सध्या त्या बालवाडी ते 8वीतील मुलांना संगीत शिकवतात. मुलांना मार्क्सपेक्षा संस्कार आणि कलेची गोडी अधिक महत्वाची आहे, असे मत योगिता तांबे यांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ सिने अभिनेते अजिंक्य देव यांनी देखील योगिता तांबे यांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की विशेष मुलांना त्यांच्यातील कमतरता न सांगता त्यांच्या विशेष क्षमतेकडे लक्ष वेधले पाहिजे. सामान्य माणसानेही आपल्यातील उणिवांपेक्षा देवाने दिलेल्या गुणांवर भर दिलात समाज अधिक सकारात्मक बनेल. आज मानसिक अपंगत्व सामान्यांमध्येही वाढले असून विचारांची दिशा चुकलेली नाही. विशेष मुलांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. योगिता तांबे यांच्या विचारांनी मला सकारात्मक ऊर्जा दिली आणि त्यांच्या सांगण्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे अजिंक्य देव यांनी म्हटले. समाजात विशेष मुलांना समान स्थान मिळावे हे माझे स्वप्न असून त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे, असे त्यांनी नमूद केले.